तर असा हा सगळा विषय आहे, याचा आणखी खोलात संदर्भ देता येतील, पण त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत गिरीश कुबेर, लोकसत्ताचे संपादक. कुबेर सर, आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये. कुबेर सर, तुमची एक 10 मार्च 2025चा अग्रलेख माझ्यासमोर आहे. त्याचं नाव होतं आर्थिक आव्हान आणि आव, आणि तो अग्रलेख तुम्ही लिहिला होता महाराष्ट्र शासनाचा जो आर्थिक पाहणी अहवाल आला होता त्या अनुषंगाने लिहिलं होतं. तर तेव्हा तुमच्या अग्रलेखाचंच हेडिंग वापरून विचारायचा झाला प्रश्न, तर आताची आव्हानं आणि सरकारचा आव नेमका तुम्ही कसा पाहता? याच्यामध्ये एक आकडा तुम्ही एक संख्या घेतलेली नाहीये, ती फक्त घेऊया आणि मग आपण पुढे बोलूया. जरूर. 31,200 कोटी इतकी प्रचंड रक्कम शेतकऱ्यांकडून राज्यातल्या विविध बँकांना थकीत आहे. आणि ती का थकीत आहे तर या मंडळींनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करू म्हणून. त्याच्यानंतर सत्तेवर आल्यानंतर अजितदादांनी जवळपास अशी थेट विधानं केली, धमक्या वाटाव्यात अशी, की गपचूप 31 मार्चच्या आधी तुम्ही हप्ते भरायला लागा. कोणी हप्ते भरले नाहीत. 31,200 कोटी रुपये बँकांचं कर्ज थकीत आहे. याचा अर्थ जर हे कर्ज माफ करायचं असेल तर इतकी रक्कम राज्य सरकारला त्या बँकांना उचलून द्यावी लागेल. मुळात तुमची तिजोरी खंक झालेली आहे, खिसा फाटलेला आहे, आणि त्याच्यावरती आणखी 31,000 कोटी रुपये. त्यामुळे हा आव खूप आणायची सर्वच राजकीय पक्षांना एक वाईट सवय जडलेली आहे. आणि दुर्दैवाने आपल्या जनतेला आर्थिक साक्षरतेचं एकंदर साक्षरताच मुळात बेतासबात असल्यामुळे तुलनेची सवय नाहीये. ही 46,000 कोटीची जर रक्कम घेतली आपण तर महाराष्ट्र सरकार वर्षाला आरोग्यावरती किंवा शिक्षणावरती एवढा खर्च करतो, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम केवळ या लाडक्या बहिणींसाठी दिली जाते. एवढी मोठी रक्कम आहे ही. केंद्र सरकारचं वर्षाचं जो शिक्षणाचा अर्थसंकल्प असेल ना त्याच्यापेक्षा त्याची तुलना होईल इतकी मोठी ही रक्कम आहे. त्यामुळे हा आव किती काळ आणला जाणार हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला तुमचे महसूल वाढीचे प्रयत्न अयशस्वी होत असतात, ज्या वेळेला अन्य आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत असतो, ज्या वेळेला म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये पर्यावरणीय आव्हानं तुमचा मोठा खर्चाचा भाग भरवू शकतात, तो भार वाढवू शकतो, अशा वेळेला काही किमान वाईट नाही करता आलं तरी आर्थिक शहाणपण दाखवणं अपेक्षित असतं. ते महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी दुर्दैवाने दाखवलेलं नाही. खासगीमध्ये वैयक्तिकरित्या बोलताना प्रत्येकजण म्हणतो की हा भयंकर वाईट निर्णय होता, पण ती वाईट निर्णय होता आणि त्याची जबाबदारी घ्यायची कोणी हा प्रश्न असल्यामुळे हा आव हा अधिकाधिक त्यांना तो ठेवावा लागेल. आणि हे जे आव्हान आहे ते पेलेलंसं होईल अशी वेळ आल्यानंतर मग बहुतेक लोकांना जाग आली तर येईल, कारण हे अन्यथा हा खेळ हा असाच चालू ठेवावा लागेल. मी प्रतिक्रिया ऐकत होतो, अनेकांनी सांगितलं बंद करून टाका वगैरे, ते राजकीय दृष्ट्या शक्य नाहीये. त्यामुळे हे आव्हान खांद्यावर घेऊनच पुढे जावं लागेल. किती काळ रेटता येणार हा त्यातला महत्वाचा प्रश्न, जो तुला आणि मला आता बघावा लागणार आहे. कुबेर सर, ज्याला भाजपनं रेवडी योजना म्हणून ज्याची खिल्ली उडवली किंवा टीका केली काँग्रेसच्या बाबतीत इतकी, की पुढे त्यांनी कर्ज माफीच्या ऐवजी कर्जमुक्ती द्यावी, जी पुन्हा मागच्या दरांना माफी न देता, म्हणजे कर्ज माफ न करता आम्ही अशी परिस्थिती आणू की तुम्हाला कर्जच घ्यावं लागणार नाही. हे एकीकडे भाजपचा स्टँड असताना, जो काही प्रमाणात पटण्यासारखाही असू शकतो, की लोकांना मासे देण्यापेक्षा मासा पकडण्यासाठीचा गळ आणि तो कसा वापरायचा ते शिकवा. दुसरीकडे आपल्याला आठवत असेल, जेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा शून्य वीज बिल योजना आणली होती आणि जी पहिल्याच फटक्यात बारगळली होती. असे अनुभव असताना राज्यकर्ते त्याच चुका का करतात? याचं कारण लोक त्याच चुकांना भुलतात, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. मतदारांना अजूनही ह्या सगळ्याच्या पलीकडे बघायची सवय नाहीये. आता आपण भ्रष्टाचार वगैरे वगैरे सगळे मुद्दे आले की ठराविक दृष्टिकोनातून राजकारण्यांकडे बघतो, पण जो राजकारण्यांकडे बोट दाखवणारा वर्ग त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी असतो. नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. किती मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या आपण सहकारी गृहनिर्माण संस्था दाखवू शकतो की ज्यांनी त्या नगरसेवकांकडून स्वतःच्या सोसायट्यांमधली खासगी कामं करून घेतलेली आहेत त्या मतांच्या बदल्यामध्ये. तर भ्रष्टाचार जर ही जर व्यवस्था असेल आणि अशा पद्धतीनं ज्याला कटिंग द कॉर्नर म्हणतात, हे असे कोपरे काढूनच खायचे मार्ग आपल्या समोर असतील तर हे असंच होणार आहे. आणि हे असं होत असताना लोकांना हे नजरेत येत नाहीये, हे अजूनही कळत नाहीये की तुम्ही नागरिक राहत नाही, तुम्ही लाभार्थी होतात. आणि ज्या वेळेला तुम्ही लाभार्थी होता तेव्हा तुम्हाला लाभ देणाऱ्याला काहीतरी परतफेड करायची असते. हा इतका साधा सरळ व्यवहार आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे विख्यात तत्वज्ञान आहेच ते, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट फुकट दिली जात असते तेव्हा नक्की समजा की तुम्ही गिऱ्हाईक असता ते असे. तर हे जे एक
आर्थिक प्रामाणिकपणाने या सगळ्याकडे बघणं आहे ते ना या बाजूचे लोक बघतात ना त्या बाजूचे लोक बघतात ना माध्यमं बघतात. त्याच्यामुळे ही अशीच वातावरणातली अवस्था आहे. आणि आता राहिला मुद्दा एवढीचा, तू जाहीर केलंस तर एवढी, मी केलं तर ते लोक कल्याण काम, अशीच साधी वाटणी असल्यामुळे तू घेतलीस जमीन तर तो भूखंड आणि माझी मात्र धर्मार्थ जमीन, अशी ही वाटणी असल्यामुळे हे अशाच पद्धतीनं एकमेकांच्या विरोधातली लटकी आरोपबाजी सुरू राहते आणि प्रत्यक्षात आर्थिक विपन्नावस्था जी येणार असते ती येऊ लागते. कुबेरजी, याच्यातला एक मुद्दा असा की मुळात ही योजना जाहीर करत असताना म्हणजे भाजपकडे जी मंडळी आहेत तसा तो सगळा विचार करणारी आणि संपूर्ण चाणक्य वगैरे आहेत, आर्थिक चाणक्य आहेत, राजकीय चाणक्य आहेत, सामाजिक चाणक्य आहेत. एक तर आपण एक अशी योजना आणतो की ज्याचा प्रचंड खर्चाचा भार येणार हे त्यांना माहित होतं. दुसरी गोष्ट नुसतं आणणार नाही, आता पुढच्या जिंकून आल्यानंतर आपण 1500चे 2100 करणार, हे सगळे दावे करत असताना आर्थिक पाणी अहवालाची बाळं जशी आपल्याकडे पत्रकारांकडे असतात तशी ती त्यांच्याकडे पण आहेत. उलट त्यांच्याकडे अधिक डिटेल्स अवेलेबल आहेत. तरी सुद्धा हा ज्याला इंग्लिशमध्ये ब्रावाडो नावाचा शब्द आहे तसं हे धैर्याचं नायक बनण्याचा प्रकार का झाला असावा? याचं कारण आपल्याकडे ना अतिशय महत्वाचा मुद्दा यातला ना की याचं कारण आपल्याकडे सामाजिक उत्तरदायित्वच नाहीये. म्हणजे लाडकी बहीण समजा आणायची ना, ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला गरिबांचं कल्याण करायचंय, खरोखर मनीषा तुमची असू शकते, त्याच्याविषयी आपण संशय घेण्याचं काही कारण नाही. पण या कोण आहेत, त्यांना खरोखर फायदा होतोय किंवा नाही, असा वर्ग कुठला, त्याचं एक ज्याला इंग्रजीमध्ये सोशल ऑडिटिंग म्हणतात ते करायची पद्धतच नाहीये. मुफ्त किंवा काय राष्ट्रीय पातळीवरती आपण स्वच्छतागृह बांधायला देशभर पंतप्रधानांच्या योजनेतनं हजारो कोटी रुपये वाटले, पण त्याच्यातनं किती स्वच्छतागृह उभी राहिली, ती वापरली जात आहेत का? तुझ्या पिढीला कदाचित आठवणार नाही, पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये 70च्या दशकामध्ये एक असा मुद्दा आला होता की रोजगार हमी योजनेवरती प्रचंड प्रमाणावरती विहिरी खणायला पैसे वाटले, परवाने दिले आणि इतक्या विहिरी खणल्या गेल्या आणि त्या किती खणल्या गेल्यात याची जेव्हा विधानसभेत चर्चा सुरू झाली तेव्हा असं लक्षात आलं की जेवढ्या सांगितल्या गेल्या त्याच्यापेक्षा कमी संख्येने त्या विहिरी निघाल्या. तेव्हा सरकारतर्फे असं उत्तर दिलं गेलं की विहिरी चोरीला गेल्या. हे आपलं सामाजिक आर्थिक वास्तव आहे. त्यामुळे हे बघायची सवयच नाहीये, ही मोजायची सवय नाहीये आणि कोणीतरी काहीतरी चकटफू देतोय म्हणलं तर घ्यावं आणि त्याला धन्यवाद द्यावेत आणि पुढे जावं, अशाच पद्धतीने हा व्यवहार सुरू असतो. आणि याचा दुष्परिणाम असा की सरकार कसं बसं तगवून ठेवतं, पण तगवून राहणं म्हणजे जिवंत असणं नव्हे, हे आपण लक्षातच घेत नाही. आणि सर्व राज्य सरकार, सर्व राजकीय पक्ष तितक्याच दोषी आहेत. हे 1500 ते 2100 म्हणत होते तर विरोधक 2100 ते 3000 करून म्हणत होते. म्हणजे याला झाकावा आणि त्याला काढावा अशीच परिस्थिती आहे. आणि स्पर्धा जी सुरू आहे ना ती सर्वोत्तमासाठी नाहीये, ही निचोत्तमासाठी सुरू आहे आणि हे आपलं जास्तच मोठं दुर्दैव आहे. कुबेरांनी अगदी अचूक शब्दात सांगितलं आणि सामान्यांना याचं आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी जेव्हा तुमच्या हातात काही एक रक्कम येत असते त्यावेळी ती तुमच्या हातात नुसती रक्कम येत नसते, तुमच्यासाठीच्याच कुठल्या तरी योजनांची रक्कम गेलेली असते. आणि म्हणूनच महात्मा फुले आरोग्य योजनेसारखी अतिशय चांगली योजना, तिची बिलं भरली गेलेली नसतात, त्यामुळे हॉस्पिटल तुम्हाला ऍडमिट करून घेत नाही किंवा पुरेशा सेवा मिळत नाहीत, चांगली हॉस्पिटल्स तुम्हाला ताब्यात तुम्हाला घेत नाहीत, किंवा तुमच्याच गावातल्या शाळांमध्ये जेव्हा माध्यान्ह भोजन योजनेमध्ये काही अडचणी येतात, शाळा बंद होतात, हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं. जर का रमीचे खेळ खेळले जात असतील महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आत्महत्या होत असतील, कारण रोजगार पुन्हा त्याच्यासाठी ज्या योजना त्याच्यासाठी पैसा नसणं, हे सगळे इंटरकनेक्टेड आहे. जो हर्षल पाटील ज्याची आत्महत्या झाली ते केवळ एक चित्र नाहीये, हे सगळं चित्र सर्वंकष आहेत. गिरीश कुबेर सर, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत आहेत माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आता माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील. जयंत पाटील